जखऱ्या अध्याय 4। मग मजबरोबर भाषण करणारा दिव्यदूत मजकडे पुन्हा आला व जसे झोपेतून एखाद्यास जागे करितात तसे त्याने मला जागे केले। त्याने मला विचारिले, तुझ्या दृष्टीस काय पडते? मी म्हणालो, माझ्या दृष्टीस असे पडते की एक सबंध सोन्याचा दीपवृक्ष आहे। त्याच्या शिरावर एक कटोरा असून त्याला 7 दिवे आहेत व त्याच्यावरील 7 दिव्यांना 7 नळ्या आहेत आणि त्याच्याजवळ कटोऱ्याच्या उजव्या व डाव्या बाजूस 2 जैतुनाची झाडे आहेत। तेव्हा मजबरोबर भाषण करणाऱ्या दिव्यदूताला मी विचारिले, माझ्या प्रभो, ही काय आहेत? मजबरोबर भाषण करणारा दिव्यदूत मला म्हणाला, ही काय आहेत हे तुला ठाऊक नाही काय? मी म्हणालो, नाही माझ्या स्वामी। तेव्हा त्याने मला उत्तर केले, जरुब्बाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। हे महान पर्वता, तू काय आहेस? जरुब्बाबेला पुढे तू सपाट मैदान होशील व तो त्यावर अनुग्रह असा गजर करीत कोनशिला पुढे आणील। मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते हे की जरुब्बाबेलाच्या हातांनी या मंदिराचा पाया घातला, त्याचेच हात ते बांधावयाचे पुरे करीतील व सेनाधीश परमेश्वराने मला तुम्हाकडे पाठविले आहे हे तू समजशील। तर कार्याच्या अल्पारंभाचा दिवस कोणी तुच्छ मानितो काय? ते 7 डोळे जरुब्बाबेलाच्या हातातील ओळंबा आनंदाने पाहतील। ते परमेश्वराचे डोळे जगभर फिरत असतात। मग मी त्याला विचारिले, दीपवृक्षाच्या उजव्या व डाव्या बाजूस ही 2 जैतुनाची झाडे आहेत ती काय? दुसऱ्यांदा मी त्याला विचारिले, या 2 सुवर्णाच्या तोट्यांजवळच्या सुवर्णरूप तेलाचा प्रवाह स्त्रवणाऱ्या ह्या 2 जैतुनाच्या फांद्या काय आहेत? त्याने मला म्हटले, त्या काय आहेत हे तुला ठाऊक नाही काय? मी म्हटले, नाही माझ्या स्वामी। तेव्हा त्याने म्हटले, अखिल पृथ्वीच्या प्रभूजवळ उभे राहणारे हे 2 अभिषिक्त आहेत।